तुझको जीवन भर धन्यवाद। हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे। यीशु जिंदा है, वो आने वाला है। 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 असो आपण सर्व डोळे बंद करून देवाकडे पाहूया। Precious loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पिता, once again we all come before your throne of grace. पुन्हा एकदा प्रभूजी आम्ही तुझ्या कृपेच्या आसनासमोर Lord, but we all are ready to learn from you, O Master. प्रभूजी आम्ही सर्वजण तुझ्यापासून शिकण्यासाठी तयार We आहोत। all pray, O Father. प्रभू आम्ही सर्व प्रार्थना करतो। Give the Spirit to hear, O Master. प्रभू ऐकण्यासाठी तू आत्मा दे। Give the Spirit to walk in your way, O Master. प्रभू तुझ्या मार्गावरती चालण्यासाठी आत्मा दे। Help us, O Lord. प्रभू आम्हाला मदत कर। We all want to grow in you, O प्रभू Master. आम्हा सर्वांना तुझ्यामध्ये वाढायचं आहे। Teach us each and every one प्रभू प्रत्येकास तू शिकव through your word, O Master. तुझ्या वचनाद्वारे प्रभू, Through the revelation, O Master. प्रगटीकरणाद्वारे The प्रभू, life which you have given be useful for your glory, O Master. की जे जीवन तू दिलंय प्रभू ते तुझ्या तुझ्या गौरवासाठी वापरलं जातं। Thank you, Father. धन्यवाद पिता, Thank you, Jesus. धन्यवाद Psalms देवा। 122, 60 people in the land of Jerusalem. स्तोत्रसहित 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव यरूशलेममध्ये असो। In Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करू। Praise the Lord. You all be seated. आपण सर्वजण खाली बसून घेऊया। How many are ready to learn from the God's word? किती जण देवाच्या शब्दातून शिकण्यासाठी तयार आहेत? Amen. It says we need to learn from the God's word, not any other words. होय माझ्या प्रिय, आपल्याला कोणत्याही दुसऱ्या शब्दातून नाही तर देवाच्या शब्दातून आपल्याला शिकायचं आहे। Amen. And it's very important also how we grow in the Lord. आणि हेही एक फार महत्त्वाचं आहे की आपण देवामध्ये कसे वाढतो, I mean, how we develop our spirit, की आपण आत्म्याला आपण कशा how प्रकारे we develop घडवतो, our characters. आपलं चरित्र आपण कसं घडवतो, Amen. How we walk every day in our lives. आपल्या जीवनात आपण दररोज कसे चालतो। Amen. Many a times we need to ask the question whether I'm walking in the way of the Lord or not. आणि अनेक वेळेला आपल्याला दररोज प्रश्न विचारत होतात की मी देवाच्या मार्गात चालत आहे किंवा नाही। Amen. And we want to make mistakes in our life, but we need to rectify and we need to come back and say, yes, Lord, I'm ready once again to walk in your way. आणि माझ्या प्रिय, आपण नेहमी चुका करतच असतो, पण आपल्याला त्या ठिकाणी स्वतःला तपासून पाहायचं आणि आपल्याला त्या चुका सोडून आपल्याला पुन्हा देवाच्या मार्गावर Amen. Today is a very interesting subject, my dear people. तर आज माझ्या प्रियानं फार सुंदर असा विषय आहे। Amen. It's a foundation of our life. आपल्या जीवनाचा जो पाया आहे Amen. त्याच्याबद्दल आहे। And speak about the very important lesson for all the believers and all the Christian and all those who are watching also and those who are listening, my dear people. It's a very important topic that how we can develop our life. तर माझ्या प्रिय, जे सर्व विश्वासू आहे, जे सर्व ख्रिस्ती आहे, जे पाहणारे आहेत, जे ऐकलं, त्या प्रत्येकासाठी फार महत्त्वाचं आहे की आपलं जे जीवनाला आपण कसं घडवू शकतो। Amen. Today's subject is faith, love, and hope. तर आजचा जो विषय आहे माझ्या प्रियानं ते विश्वास, आशा आणि प्रीती। Faith, love, and hope. विश्वास, आशा आणि प्रीती असा आपला विषय आहे। Faith, love, and hope. विश्वास, प्रीती आणि आशा Yes. Very important. हे फार महत्त्वाचं आहे। Amen. Yes, many a times it's written a different way, but it will be when we read in the First Thessalonians chapter 1:3, where it's written, remembering without ceasing your work of faith, the labor of faith, and the patience of hope in the Lord Jesus Christ before our God and the Father. आणि थेसलोनिकरास पत्र, पहिले पत्र, त्या ठिकाणी पहिला अध्याय 3रं वचन सांगत आहे की आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर
यांचे आम्ही निरंतर स्मरण करीत होतो. Hallelujah. This is a very important topic today, is my dear people. तर आज माझ्या प्रियानं फार महत्त्वाचा विषय I आहे. mean, the three things is the foundation of every believer of Christianity, my dear people. तर माझ्या प्रियांचे सर्व जे ख्रिस्ती आहेत किंवा जे विश्वासणारे आहेत त्या प्रत्येकाचा जो पाया आहे. Or I can say for the leadership who want to work for God's kingdom and working in the church, this foundation need the three things in their life. किंवा मी असं म्हणतो की लिडरशिप आहे किंवा जे चर्चमध्ये काही काम करत आहे देवाच्या सेवेसाठी, तर त्यांच्यासाठी ह्या पाया फार महत्त्वाचा That's आहे. called a discipleship meeting, my dear आणि people. म्हणून त्याला शिष्य सभा म्हणतो. I mean, that's in one of the translation. It's very beautiful. It says, "In the presence of our God and the Father," he said. आणि एका भाषांतरात फार सुंदर सांगितलेले की आपल्या परमेश्वर जो पिता आहे त्याच्या सानिध्यामध्ये I असं mean, in the बोललेलं आहे. presence of our God and the Father, आणि जो आपला देव जो पिता आहे त्याच्या सानिध्यामध्ये we constantly remember how your faith is inactive. की आपण नेहमी पाहतो की आपला जो विश्वास आहे तो कशा पद्धतीने तो चालू I राहत mean, असतो. faith is inactive. तो आपला विश्वास नेहमी कार्यरत असला I पाहिजे. mean, your love is hard at work. आणि तुमची जी प्रीती आहे ती श्रम करण्यामध्ये असली I पाहिजे. mean, and your hope is in the Lord Jesus Christ, the Messiah, in enduring, it says. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याच्या आशेमध्ये आपण धीर धरलेले असलं This पाहिजे. Thessalonian chapter is a very beautiful chapter, my dear people. तर माझ्या प्रिय थेसलोनिकराचा अध्याय तो फार सुंदर I आहे. mean, now this is the chapter where the Paul returned to the Thessalonian church, my dear people. आणि या ठिकाणी पौलाने थेसलोनिकरास हे पत्र लिहिलेलं I mean, आहे. that was in the earliest of the epistles that's written to the church in Thessalonica, my dear people. आणि माझ्या प्रियानो त्या ठिकाणी सांगितलेले की थेसलोनिकराची जी मंडळी हिला पौलाने हे दिलेलं I mean, पत्र आहे. and if you find the truth of the gospel, आणि या ठिकाणी जे सुवार्तेचं सत्य त्यांनी I सांगितलं mean, आहे. and how those who affected their lives for the members of the Christian fraternity, my dear people. आणि जे सर्व ख्रिस्ती सभासद आहेत त्यांच्या जीवनाला कशा प्रकारे प्रभाव करत आहे ते That सांगितलं. was in First Thessalonians we consider the earliest letter to Thessalonica, my dear people. आणि आपण असं म्हणू शकतो की जे पौल आहे पौलाचं सर्वात लवकरात म्हणजे अगोदरचं जे पत्र आहे ते थेसलोनिकरास गेलेलं आहे. Amen. And it reveals the apostles a tender, affectionate, my dear people. आणि या ठिकाणी जे सर्व प्रेषित आहे त्यासाठी हे म्हणजे प्रगट करणाऱ्या गोष्टी त्यांनी Amen. सांगितल्या. A tender, affectionate, my dear people. With man a great concern. आणि त्या ठिकाणी जे महान त्याच्या परमेश्वरचा त्याच्या काळजी घेण्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. Amen. It's about the great concern of a spiritual welfare of the converts, my dear people. आणि जे आत्मिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जास्त पूर्वीची काळजी घेतल्याबद्दल सांगितलेलं आहे. Hallelujah. I'm making to understand, my what does this letter mean. Then you can understand what that verses 1-3 says. आणि माझ्या प्रिय मी तुम्हाला अगोदर हे पत्र काय सांगत आहे त्याच्याबद्दल सांगेन आणि नंतर मग एक दिन तुम्हाला समजेल. Amen. And this letter also shows the purity of the Paul's motive is compassion. Hallelujah. आणि हे जे पत्र आहे माझ्या प्रिय ते पौलाचं त्या ठिकाणी किती सुंदर असा हेतू जो आहे तो किती पवित्र आहे शुद्ध आहे ते देखील Amen. आपल्याला Very सांगते. purity, Paul's. Amen. Motive and the compassion and the dedication, my dear आणि people. त्या ठिकाणी त्याचा जे हेतू आहे त्या ठिकाणी कळवळा जो आहे जो आवेश आहे तो किती पवित्र आहे किंवा शुद्ध I आहे mean, ते that's what सांगितलेलं आहे. the whole Thessalonica, my dear people, the innermost, the feelings of Paul is written in that chapter, in the pages, my dear people. आणि या थेसलोनिकस पत्रामध्ये माझ्या प्रिय पानांवरती त्या ठिकाणी त्याच्या ज्या भावना आहेत ते देखील व्यक्त केलेले आहेत. Interestingly, the shows the rich doctrine, very rich doctrine, my dear people, or we can say the divine doctrine of Paul found in the original of the first evangelism of the early churches. आणि जे अगोदरचं त्या ठिकाणी माझ्या प्रियानो जे म्हणजे पौल जे आहे त्या ठिकाणी आपल्याला दैवी रीतीने आपल्याला ते तत्व देखील सांगत आहे. जो पहले का जो मंडली था, जो चर्च था, उसमें जो पहला जो सुवार्ता था वो पॉल ने यहाँ पर बताया कि इवेंजलिज्म क्या होता है. हालेलुया. आणि माझ्या प्रियानो सर्वात जी पहिलीची जी मंडळी आहे त्या ठिकाणी पौलाने दाखवून दिलं की त्या ठिकाणी सुवार्तिकेचा अभिषेक म्हणजे काय आहे त्या I सुवार्तिक. mean, now my dear people, now very importantly, now Paul has spent time with Thessalonica church, my dear people, आणि 1 माझं- month in teaching the basic Christian of lives. आणि त्या ठिकाणी माझ्या प्रियानं पौलाने जे आहे जे ख्रिस्ती लोकांना म्हणजे त्यांच्या सोबत त्यांनी जवळजवळ त्या ठिकाणी भरपूर असं 1 महिना अगोदर वेळ घालवला त्यांना शिकवण दिली ख्रिस्ती लोकांचं जीवनाबद्दल. Thessalonica church मध्ये. थेसलोनी चर्च I मध्ये. mean, उसने जाकर 1 महीना वहाँ पर समय बिताया और वो जो क्रिश्चियन है, न्यू बॉर्न क्रिश्चियंस,
basic Christians उनको वो सिखाने लगा. That was in Acts chapter 17:1 and 2. 17:1 and 2 says, my dear people. आणि प्रेषितांचे कृत्य 17:1 आणि 2 मध्ये सांगितलेले की त्या ठिकाणी पौलाने थेसलोनिकरास पत्र त्या मंडळीमध्ये त्या ठिकाणी 1 महिना वेळ घालवला जे नवीन विश्वासणारे आहेत. That was it. The Paul and Silas traveled through Apollonius and the Apollonica. So they came to Thessalonica. He came to Thessalonica where there was a Jewish synagogue. Hallelujah. आणि प्रेषितांचे कृत्य 17:1 काय सांगते की नंतर ते अफिपुली व अपुलोनिया यांच्यामधून जाऊन थेसलोनिकास गेले, तेथे यहुद्यांचे सभास्थान होते. Amen. Now they came to Thessalonica where the Paul was there. That's what I'm speaking, my dear people. आणि ज्या ठिकाणी म्हणजे पौल गेला त्या होता त्या ठिकाणी ते म्हणतात की थेसलोनिकास ते गेले. Amen. And the second he says, and usually Paul entered there on the three Sabbath, discussed the scripture with them. That means 1 month, my dear people. He discussed the scriptures. He discussed the word of God. He discussed the evangelism. He discussed about the Christ, my dear people. आणि माझ्यापर्यंत दुसऱ्या वचनात सांगितले की तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांच्याकडे जाऊन 3 शब्दात त्यांच्याबरोबर शास्त्रावरून वादविवाद केला. म्हणजे 3 शब्दात म्हणजे त्या ठिकाणी महिनाभर त्यांच्यासोबत राहिला, त्याच्यासोबत त्यांनी संवाद केला. Discussion is a very important. See, the divine thing. He was a passion. He has something very in his heart that he want to teach the people in the innermost, in the what is the depth of the Christ, my dear people. आणि माझ्यापर्यंत जे पौल आहे त्याच्यामध्ये जो आवेश आहे, जो कळवळ आहे, त्या कळवळ्यापायी त्या ठिकाणी तो म्हणजे त्यांच्या सोबतमध्ये ते थेसलोनिकरास लोकांबरोबर त्यांनी 1 महिना संवाद केला. Amen. And in that time, the people were enlightened from the heathenism, from the Christian hope, my dear people. आणि मग त्या ठिकाणी माझ्यापर्यंत लोकांना जे ख्रिस्ती प्रभू ख्रिस्ताची ख्रिस्तीमध्ये जे आशा आहे ते त्यांना समजली. And the most important point in that Thessalonians chapter, my dear people, आणि सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे माझ्यापर्यंत थेसलोनिकरास with पत्रामध्ये a strong point, the Paul teaching throughout the epistles of the given them the hope, my dear people. आणि जे सर्व मंडळीला त्या ठिकाणी ते प्रेषितांना जे आशा देण्यासाठी जे महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी पौल सांगत आहे. Amen. The living in an anticipation of the Lord's return, my dear people. That was, it is written in about the Thessalonians chapter, my dear people. आणि त्या ठिकाणी काय सांगितलं की म्हणजे येशूच्या येण्याबद्दल त्या ठिकाणी धीराबद्दल Yes, सांगितलं. hope in Christ. That was written. We read many of the chapter, the 1 Thessalonians 4:13, my dear people. आणि आपण 1 थेसलोनिक 4:13 मध्ये पण पाहतो की त्या ठिकाणी म्हणजे येशूच्या येण्याबद्दल किंवा धीराबद्दल Amen. सांगितलं. That's what he says. He repeatedly challenges them to a practical Christian walk in the preparation of the great event. Hallelujah. आणि त्या ठिकाणी तो त्यांना नेहमी सांगत होता की म्हणजे सरावामध्ये तुम्ही आणा की खरोखर विश्वासणारे तुम्ही कशा तसं तुम्ही वागा. Amen. That's what in 1 Thessalonians 4:13 says. आणि 1 थेसलोनिक 4:13 तेच What सांगत he आहे. says, but we do not want to you be ignorant, brothers, but those who have been died, so that you may be not grieved like other people who have no hope. Hallelujah. आणि काय सांगत आहे वचन त्या ठिकाणी, बंधुजन हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू See, नये. what he was teaching about the things which will take place, which things don't speak about the foundation for that church, that unity has a foundation, faith, love and hope. And he is speaking about that in that chapter, that we should not be like other people who have no hope, he says. आणि माझ्यापर्यंत या ठिकाणी पौल आपल्याला काय शिकवू इच्छितो की तो आपल्याला सांगत आहे की जो पाया आहे तो मंडळीचा तो महत्त्वाचा आहे, तो म्हणजे काय की त्या ठिकाणी आपल्याला विश्वास, प्रीती आणि आशा हे फार महत्त्वाचं Amen. आहे. And what he was trying to speak, my dear people. तो आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न Amen. करत आहे, What he want to say to us. आपल्याशी तो काय बोलू इच्छित He आहे. says, don't be ignorant like other people, he says. तो म्हणत आहे की तुम्ही दुसऱ्या लोकांप्रमाणे त्या ठिकाणी म्हणजे दुर्लक्ष करणारे Don't be बनू नका. ignorant, he said. Very important, my dear people. We all are many times ignorant about our life, about how we walk in every day-to-day life. आणि माझ्यापर्यंत आपण देखील आपल्या जीवनामध्ये अनेक दिवसांमध्ये चालत असताना आपण देखील तसं म्हणजे दुर्लक्ष किंवा आपण खेद करत So असतो. what you are ignorant, he says. ते काय सांगते तुम्ही कशाबद्दल खेद He करू says नका. those who have died, he said. की जे मेलेले आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही खेद Don't करू be नका. ignorant, he says. तो म्हणतो त्यांच्याबद्दल तुम्ही खेद करू नका. Know the truth. What is the truth, he said. की सत्य काय आहे ते जाणून What घ्या. is the truth, he said. सत्य काय आहे ते जाणून घ्या. Amen. That you may not grieve like other people, he says. तुम्ही बाकीच्या लोकांसारखा खेद करू नये. Amen. For the world have no hope, my dear people. कारण जगाला आशा नाहीये But we माझ्या. as a Christian, we have a hope in Christ. पण आपण ख्रिस्ती या नात्याने आपल्याला ख्रिस्तामध्ये आशा That is आहे. called the faith, hope and love. That was the foundation. I'm speaking about the
Christianity about, my dear people. Like a worldly, they don't have faith, they don't have hope, they don't have love. They have all different levels. But where the Paul teaches about the depth of our revelation, he speaks about the experience of his life, and he says this three thing foundation. Don't be ignorant about this thing, he says. आणि म्हणून माझ्या प्रेमी तुम्हाला सांगितलं की विश्वास, प्रीती आणि आशा हे फार महत्वाचं आहे. तर आपण जे विश्वासणारे, जसं जगाला आशा नाहीये, त्यांच्याकडे ती त्या ठिकाणी विश्वास नाही, प्रीती नाही, तर आपल्याला त्याच्यामध्ये पाया घालत असताना हे फार महत्वाचं आहे की आपण विश्वास, प्रीती आणि आशेमध्ये असतो. Don't behave like a world. Many times we behave like a worldly things, my dear people, worldly people. आणि आपण अनेक वेळेला आपण जगत लोकांसारखे I वागतो. mean, and then when we behave like a worldly people, we shows that there is no hope in Christ, my dear people. आणि जसं आपण जगिक लोकांसारखे वागत असतो, आपण दाखवतो की ख्रिस्तामध्ये आपल्याला आशा नाहीये. I mean, so why we are so much ignorant that what Paul want to reveal us, my dear people. He says, where is your faith? You don't have faith, he says. Why you have like behaving like a no hope in Christ, my dear people. आणि म्हणून पौल आपल्याला म्हणतो की तुम्ही लोकांसारखं का खेद करत आहात की त्या ठिकाणी आपल्यामध्ये विश्वास नाहीये, का ख्रिस्तामध्ये तुम्हाला आशा नाहीये. I mean, and then he says, 1 Thessalonians 5:11, he says, आणि 1 Thessalonians 5:11 सांगत so आहे. then he encourage one another to build each others as you are doing, he says. आणि काय सांगितलं त्या वचनामध्ये की तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा व एकमेकांची उन्नती करा, असे तुम्ही करीतच Build आहात. up, he says. काय सांगत आहे? एकमेकांना तुम्ही Encourage उंचा, one another, he प्रोत्साहन said. करा. Amen. आमेन. As you are doing, he said. जसं तुम्ही करतच आहात. See, this is what is the greatest hope. The Paul reveals says the Christ is coming, my dear people. आणि सर्वात मोठी आशा आपल्याला या ठिकाणी पौल काय प्रकट करत आहे की ख्रिस्त येणार I आहे. mean, when Paul gives a revelation, the Christ is coming, and the Revelation chapter John also speak, my dear, the Christ is coming very soon, my dear people. That means there is faith, there is love, and there is hope, my dear people. When the Christ is coming and take us all again into the heaven, my dear people. तर माझ्यापर्यंत जसं पौल देखील आपल्या ठिकाणी सांगत आहे आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकात योहान देखील आपल्याला सांगितलेले की ख्रिस्त लवकरच येणार आहे. म्हणून याद्वारे आपल्याला समजत आहे की विश्वास, प्रीती आणि आशा आहे की ख्रिस्त लवकरच He येणार. is coming, my dear people. तो येत आहे माझ्या प्रिय. And we all are being taken by the glory of God, my dear people. आणि आपण देवाच्या गौरवाने आपण सर्व घेतले जाणार आहोत. I mean, then why we are so ignorant about the every day of our life, my dear मग people? आपण प्रत्येक दिवशी आपल्या जीवनात आपण एवढं खेद का करत असतो? Amen. Christ is not dead. आपला ख्रिस्त मेलेला नाही. Amen. He is alive. He is died. On the third day, he rose again. The same way, when he returned, he will take away everyone who is in the Christ. He will take in the heaven, my dear people. आणि माझ्या प्रिय, आपला जो ख्रिस्त आहे तो आपल्यासाठी मेला, तो पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि तो आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी स्वर्गामध्ये आपल्या सर्वांना तो घेऊन That is the जाणार. hope in Christ, ती my dear people. ख्रिस्तामधली आशा आहे That माझ्या. is the God. The Paul want to speak to the Thessalonian church, my dear people. आणि ते पौल थेसलोनिकी चर्चला सांगत आहे. Amen. That's what the Paul reflects his own personal experience in this time, in this book, my dear people. आणि या पुस्तकामध्ये माझ्या प्रियानं पौल जे आपल्या स्वतःचा वैयक्तिक अनुभव तो सांगत आहे. Amen. Or he is speaking to the church. He is speaking the personal experience to the Thessalonian church, my dear आणि people. थेसलोनिकरास जे मंडळी आहे त्या चर्चला त्या ठिकाणी स्वतःचा अनुभव, वैयक्तिक अनुभव पौल Amen. सांगत And आहे. what points he discussed with them, my dear people. आणि कोणते मुद्दे तो त्या ठिकाणी संवादमध्ये Amen. बोलत With होता. the experience, what point did he want to discuss with them, my dear people? त्यांच्याशी बोलत असताना कोणते मुद्दे वरती तो बोलत होता? He points out several areas. तो काय सांगत होता? सर्व भागांबद्दल तो बोलत होता. Several areas he points out. त्या ठिकाणी तो काही भागांबद्दल सांगत होता. What he points out? तो कोणते मुद्दे सांगत The होता? weakness of the people. की लोकांचा अशक्तपणा, Hallelujah. The weakness of the people. लोकांचा अशक्तपणा. Second, he speaks about the laziness. दुसरं तो आळशीपणाबद्दल He बोलत speaks होता. of the laziness. दुसरं आळशीपणा. The third, and he speaks of the sensual sin, my dear people. आणि तिसरं म्हणजे त्या ठिकाणी पापाबद्दल सांगत आहे की Amen. ते सारखं पाप करत आहे. Amen. Sexual sin, my dear people. की जे त्या ठिकाणी वासनेचं पाप. Amen. In the particular, Paul also encourages all believers to live by faith. आणि त्या ठिकाणी पौल Live in faith. सर्वांना प्रोत्साहन करून सांगत आहे की तुम्ही आशेमध्ये जगा, Amen. विश्वासात Live in जगा. faith, love and hope as he anticipates the return of the Lord Jesus Christ, the Savior, my dear people. आणि काय सांगितले की त्या ठिकाणी तुम्ही विश्वासाने केलेले काम म्हणजे प्रीतीने, विश्वासाने आणि त्या ठिकाणी आपल्या त्याच्या आशेमध्ये निरंतर स्मरण करत जगायचं आहे. Amen. That's what he says. Remembering, he says. That was in the first Thessalonians when you read chapter. He says, remembering without ceasing, he says. काय Hallelujah. सांगितलं त्या ठिकाणी तुम्हाला थेसलोनिकराच्या पहिल्या अध्यायामध्ये की तुम्ही निरंतर स्मरण करत राहा, विसरू नका. निरंतर स्मरण करा. काय करायचं स्मरण? प्रभूचे शब्द. काय ते?
there's faith in Christ. की ख्रिस्तामध्ये विश्वास आहे, There is love in Christ. ख्रिस्तामध्ये And प्रीती the आहे, most important, hope in Christ. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ख्रिस्तामध्ये Amen. आशाही आहे. Remembering continuously says. ते निरंतर स्मरण करत राहायचं. Amen. Many a times we are not remembering what God has done in our life, my dear people. तर अनेक वेळा आपण माझ्या प्रेम आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने काय कृत्य केले आपण ते निरंतर स्मरण करत नाही. That is why I see many of the people in the churches also, or in the leadership, my dear people, they never remembering what God has done in their life. That is why we see that the step always take one step ahead and always they go behind. One step ahead and always back. They never go in front or never go in back. They in the middle. They neither work to give others or not do the work. So many times that they make confusions in their life, my dear people, whether they are in the Christ or not Christ, what they want to achieve in their life, we don't know, my dear people. तर माझ्या प्रेम मी मंडळांमध्ये किंवा लिडरशिप मध्ये नेहमी पाहत असतो की त्या ठिकाणी ते एक पाऊल पुढे तर घेतात पण पुन्हा मागे जातात, एक पाऊल पुढे घेतात मागे जातात. निर्णय त्या ठिकाणी ते योग्य रीतीने घेत नाही की त्यांना ख्रिस्तामध्ये कशा पद्धतीने ते सेवा करायची आहे. Faith always moves forward. कारण जो विश्वास आहे तो नेहमी पुढे Love चालतो, moves forward. प्रीती पुढे चालते, Hope always moves forward. आशा पुढे चालते, It will never be backward, my dear ते people. कधीही मागे जात नाही. The माझ्या three प्रिय. things are the foundation Paul is speaking for the every believers, for every Christian and every leadership, my dear people. तर माझ्या प्रिय या तीन गोष्टी त्या ठिकाणी पायाबद्दल पौल जे आहे प्रत्येक विश्वासणाऱ्यांचे सर्व ख्रिस्ती लोकांशी तो बोलत आहे. Amen. Now we'll go, my dear people. How we'll just make a faith, love, and hope. We'll just make it to different points, and we'll learn step by step, my dear people. तर माझ्या प्रिय विश्वास प्रीती व आशेला आपण असं वेगवेगळ्या मुद्द्यांद्वारे आपण पाहणार आहोत आणि शिकणार आहोत. Amen. Now the three things we need to learn from the Paul's teaching, my dear people. तर आपल्याला पौलाच्या शिकवणीतून या तीन गोष्टी शिकायच्या आहेत. Best teacher. खूप चांगला शिक्षक, Amen. Best teacher. उत्तम He will शिक्षक, speak directly. He will not speak here and there. He will directly speak, and he speak by the power of the Holy Ghost. आणि पौल जो आहे माझ्या प्रियानं तो इकडून तिकडून बोलत होता पण तो स्पष्टपणे डायरेक्ट समोर Amen. बोलायचा. And he says, remembering without ceasing, my dear काय people. सांगितलं? निरंतर स्मरण करत Amen. राहा. Three things might we need to learn, my dear people. तीन गोष्टी आपल्याला शिकायच्या Amen. आहेत. The first he say, remember without ceasing. He says. काय सांगितलं की आपल्याला निरंतर पहिलं तर तुम्हाला स्मरण Amen. करायचं. And the first point we get is your work of faith. First important. सर्वात पहिलं काय आहे त्या ठिकाणी विश्वासाने केलेले काम, Amen. Your work of faith. तुमचे विश्वासाचे काम. Amen. Second, labor of love. दुसरं म्हणजे प्रीतीचे श्रम, Amen. Second was the labor of love. प्रीतीने केलेले श्रम. Third, तिसरं hope in the Lord Jesus Christ. ख्रिस्त येशूमध्ये आशा. Three things we'll deal about in this discipleship meeting, my dear people. How and God will develop our spirits, and as you receive the word of God and walk and meditate, you will see your life will be developed, my dear people. तर माझ्या प्रियने शिष्य सभेमध्ये आपण आता हेच तीन गोष्टी शिकणार आहोत की कशा पद्धतीने परमेश्वर आपल्याशी या वचनांद्वारे आपल्या जीवनाचा तो घडवणूक करत आहे. Hallelujah. Amen. Amen. See now your faith. First one, your work of faith. सर्वात पहिलं आपल्या विश्वासाने केलेले काम. Amen. And for that I am given an active believers, and active believers. It is for them, not for the laziness for any other people. It is for those people who walk in Christ, those who want to work for God. आणि हे माझ्या प्रिय ते वचने विश्वासाने केलेले काम, हे जे पहिला मुद्दा आपण घेतले ते जे आळशी विश्वास आहेत त्यांच्यासाठी नाहीये, पण जे त्याच्या विश्वासामध्ये किंवा ख्रिस्तामध्ये जे कार्य करण्यासाठी त्या ठिकाणी तयार आहेत त्यांच्यासाठी It is आहे. not for unbelievers. हे अविश्वासू लोकांसाठी नाहीये. It is for the purely the Christian people or the disciples who want to become a leader. They want to know this truth. This is for them and an active believer. आणि Hallelujah. माझ्या प्रियानं जे विश्वासणारे हे जे ख्रिस्ती आहेत किंवा जे शिष्य आहेत किंवा जे कार्य करण्यामध्ये पुढे आहेत, एकदम ऍक्टिव्ह आहेत त्यांच्यासाठी हे आहे. Amen. An active believer, your work of faith. आणि जे कार्यरत आहे त्यांचे जे विश्वासाचे केलेले काम. Amen. Now, what is faith? I've already taught, but we'll still learn about how we can develop more about the faith, my dear people. तर विश्वासामध्ये आपण भरपूर शिकलेलो आहे, पण पुन्हाही आपण पाहणार की आपण कशा पद्धतीने विश्वास आपली घडवणूक Amen. करू Now, शकतो. what is the faith? आता विश्वास काय आहे? Faith is the Spirit's act of attitude towards the Lord. तर माझ्या प्रिय विश्वास जे आहे त्या ठिकाणी परमेश्वरासाठीच आपल्याला असलेलं ती जे आपण कृती जी Amen. दाखवतो, Faith is the Spirit of विश्वास acts. विश्वास जे आहे कृतीचा आत्मा आहे. Amen. Amen. Faith is the Spirit acts विश्वास जो आहे तो आपला कृती करणारा आत्मा आहे and attitude towards the Lord. आणि देवाबद्दलची आपली जो दृष्टिकोन आहे किंवा जे वृत्ती आहे Yes, that is the faith. तो म्हणजे विश्वास आहे What is your attitude towards God? की आपल्या देवाकडे आपलं कशा प्रकारची वृत्ती आपण बाळगतो. Amen. The act puts us touch in the relationship with Him. आपली कृती त्या ठिकाणी देवाबरोबरचं जे नातं आहे ते आपल्याला दाखवून देतं. Very carefully listen, my dear. Very important, my dear people. लक्षपूर्वक ऐका माझ्या Amen. प्रियांनो. The act puts us in touch
and relationship to Him. जी कृती आहे ती आपल्याला देवाच्या जवळ व त्याच्या नात्यामध्ये जोडून ठेवते. Amen. That means अगर हमारे पास कृति नहीं है, हमारे पास अगर विश्वास नहीं है, तो अगर हमारा रिलेशनशिप प्रभु से हम बांध नहीं सकते हैं. Oh तर hallelujah. माझ्या पर्यंत आपल्यामध्ये विश्वास नाहीये, आपल्या जर कृती नसेल तर आपलं जे नातं आहे किंवा आपण परमेश्वरासोबत आपण घट्ट नातं बांधू शकत नाही. Amen. आमेन. See, I know the example is a simple example. When see something which you see, that is not faith. Something which you do not see, that is faith, my dear people. तर माझ्या प्रिय अनेक उदाहरण जसं आपण सांगतो की जे आपण पाहू शकतो तो विश्वास नाहीये, पण जे आपल्याला अदृश्य आहे दिसत नाहीये तो विश्वास आहे. Amen. The Spirit, only the Spirit will tell you, yes, God is alive. आणि फक्त आपल्याला आत्मा सांगू शकतो की हो प्रभू परमेश्वर Amen. जिवंत That आहे. is the act, my dear people. आणि ती कृती आहे Amen. माझ्या That is प्रिय. the act puts, my dear people, आणि म्हणून ती कृती आपल्याला दाखवते us in the touch with the relation to Him. त्याच्याबरोबर आपलं जे नातं आहे ते आपल्याला स्पर्श म्हणजे त्या नात्यामध्ये ठेवते. Amen. In the John chapter 1 and 12 says, योहान 1:12 says, 1:12 सांगत but आहे to all who did receive, who believe in His name, He gave the right to become the children of God. आणि योहान 1:12 काय सांगत आहे, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार Oh, दिला. hallelujah. That is faith. तो विश्वास आहे माझ्या. Amen. But to all who did receive Him, पण ज्यांनी सर्वांनी त्याचा स्वीकार केलेला आहे, who believed in His name, त्याच्या नावावर जे विश्वास ठेवतात what He did, त्यांनी काय केलं? what John says. योहान काय म्हणत आहे? Amen. When you have that faith, He says. त्यास तुमचा तो विश्वास असेल, Amen. When you believed on Him, He says. त्यास तुम्ही त्याचा विश्वास ठेवता, Amen. Believe on the name of the Lord, the powerful name of Jesus. जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावावर तुम्ही विश्वास ठेवता, When you keep this, He says, He gave the right to become the children of God. काय सांगितलं, ज्यास तुम्ही विश्वास ठेवता तर त्याने तुम्हाला अधिकार दिला त्याचे मुले होण्याचा, देवाची मुले That होण्याचा. is faith. तो विश्वास आहे माझ्या प्रियाने. We need to believe on the Lord Jesus Christ. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवायचा आहे. That is why more than the Peter, all the apostles were there. My dear people, they saw Jesus and they believed. But we are the most privileged. We are not seen, but still believe. That is the faith, and that is He says, you are the children of God. तर Hallelujah. माझ्या प्रियानं जे सर्व पेत्र आहे किंवा सर्व प्रेषित जे होते त्या ठिकाणी येशूला त्यांनी पाहिलं होतं, पण आपण न पाहता आपण त्यांच्यावरती परमेश्वरावरती किंवा येशूवर आपण विश्वास ठेवलेला आहे. तर तो विश्वास आहे आणि ते फार मोठा आहे. Amen. अदृश्य आपण न पाहता आपण विश्वास ठेवलेला आहे. आणि इसलिए हम परमेश्वर के बच्चे कहलाते हैं. आणि म्हणून आपण देवाचे लेकरं म्हणतो. Amen. आमेन. Today, why you have come here? आपण आज त्या ठिकाणी का आलोय? Amen. You believe that the Lord Jesus is here. की येशू प्रभू येशू या ठिकाणी आहे. Amen. You believe that God's words work, my dear people. आणि आपण विश्वास ठेवतो की देवाचं कार्य या ठिकाणी होत आहे. You believe that yes, Jesus Christ died for my sins. आणि आपण विश्वास ठेवतो की येशू माझ्या पापांसाठी मेला आहे. You believe that Jesus took the cross on his shoulder and he walked from Jerusalem to Golgotha. आणि आपण विश्वास ठेवतो की प्रभू येशू ख्रिस्ताने तो वधस्तंभ घेऊन तो गोलकथा पासून तो त्या ठिकाणी म्हणजे You believe that Jesus took the 39 stripe on his back. येशू ख्रिस्ताने तुम्ही असं विश्वास ठेवता की येशू ख्रिस्ताने 39 फटके त्या पाठीवरती घेतले. You believe Jesus has purchased you with not any gold and silver, but the blood of Jesus. That's what First Peter 18 and 19 says. आणि तुम्ही विश्वास ठेवता माझ्या प्रियांनो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी 1 पेत्र 1:18-19 नुसार त्याने सर्व ते फटके आपल्याला त्यांनी पवित्र म्हणजे कोणत्याही गोष्टींनी मौल्यवान रत्नांनी त्यांनी विकत न घेता त्याच्या पवित्र रक्ताने आपल्याला विकत घेतले. Amen. Today you have come here believing that yes, that First Peter 2:24, by the stripe we all are healed. आणि माझ्या प्रियानो 1 पेत्र 2:24 नुसार आपण या ठिकाणी विश्वास ठेवतो की त्याने आपल्या त्याच्या खालेल्या फटक्याने आपण सर्व आरोग्य प्राप्त करत आहोत. Amen. You believe that Jesus, when you come here, Jesus will touch my life and He will develop my life and make me to walk again into the fullness of the grace and with the joy of the Lord. Hallelujah. आणि तुम्ही विश्वास ठेवतो की ज्यावेळेस या ठिकाणी तुम्ही येता की प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला स्पर्श करतो, तुम्हाला आशीर्वादित करतो, त्याच्या आनंदाने तुम्हाला भरतो. That is faith. तो विश्वास आहे. But He says, continue to walk in that faith. पण तो काय म्हणतो आपल्याला की निरंतर त्या विश्वासात The faith should चालायचं. not be shaken in from our life. आपल्या जीवनातून तो विश्वास हल्ला Many नाही. a times is always the doubt always comes in the believer's life, my dear people. Will the circumstance will change or not in my life? आणि माझ्या प्रियानो अनेक वेळेला विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये शंका येत असते की ही परिस्थिती बदलणार किंवा नाही. If you have faith in Christ, जर तुम्ही ख्रिस्तामध्ये विश्वास बाळगताय surely the things will change from your life. तर नक्कीच तुमच्या जीवनातून सर्व If you परिस्थिती don't have बदलेल. faith, you will see everything will be the same as you are in your life of the past, my dear people. तर माझ्या प्रियांनो जो विश्वास नसेल तर जो काही तुमचा अगोदर भूतकाळ झाला तुम्ही त्याच्यातच असता. The biggest thing, my dear people, is that Jesus is alive.
तर माझ्याकडे सर्वात मोठी जी बाब आहे ती म्हणजे की येशू जिवंत आहे. Today I speak on my own. I speak by the one who has given me the life and one who put the word in my mouth. I speak by the Spirit of God, my dear people. तर आज या ठिकाणी जो उभा राहून मी बोलत आहे माझ्याकडे मी स्वतःहून बोलत नाही पण माझा जो प्रभू येशू ख्रिस्त माझ्या मुखात जे शब्द घालत आहे मी ते बोलत आहे. Amen. That is the faith. तो विश्वास आहे. Otherwise, I'm the person who will not face the crowd any time in my life. नाही तर माझ्याकडे मी असा व्यक्ती होतो की कधीही गर्दी समोर मी उभा राहत I नाही. never mind people. कधीच नाही God माझ्याकडे. put me in the front, but I know it is not me. It is the God who speaks. It is the Spirit of God who put the word in my mouth and I speak. Like God said, I put the word in your mouth, Jeremiah, and you speak to the people. आणि माझ्या प्रियानं जसं परमेश्वराने मला सर्व गर्दीच्या समोर उभं केलं इरम्या जसं माझ्या मुखामध्ये मी शब्द घाले तशा पद्धतीने परमेश्वराने माझ्या मुखात शब्द घातलेले. See, when you go into the chapter of Genesis of 26th chapter, my dear people, जर आपण उत्पत्तीच्या 26व्या अध्यायात गेलो I माझ्या mean, we प्रियानं, all know the great famine was there, my dear people. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की फार मोठा दुष्काळ त्या ठिकाणी होता. Amen. And Isaac was going to change from that place to another place because of the famine, my dear people. आणि माझ्या प्रियाने इसाक जो आहे त्या दुष्काळामुळे त्याला तो ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी जायचं Yes, we होतं. read it. Very beautiful, my dear people. तर About फार this. सुंदर आहे आपण वाचूयात माझ्या प्रियांनो. If we read in the 9, 10th and 11, read what it says. 9, 10 आणि 11 आपण वाचून की त्या ठिकाणी काय सांगत आहे. Read it, it will take time. तेव्हा अभिमलेखाने त्याला बोलावून म्हटले, खचित ही तुझी बायको आहे तर ही माझी बहीण आहे असे तू कसे सांगितले. इसहाक त्यास म्हणाला, मी विचार केला की तिच्यामुळे माझ्या जीवास अपाय व्हावयाचा. अभिमलेख म्हणाला, तू आमच्याशी असे का केले. बरे झाले नाही तर या लोकांपैकी कोणी तुझ्या बायकोपाशी सहज गेला असता आणि तू आम्हाला दोष लावला असतास. मग अभिमलेखाने लोकांस ताकीद दिली की जो कोणी या मनुष्यास किंवा त्याच्या बायकोस हात लावेल त्याला खरोखर देहांत शासन होईल. Hallelujah. Amen. आमेन. And in the 12th it says, Isaac sowed in that land, reaped same year 100, and the Lord blessed him, he said. आणि 12 वचन सांगते माझ्या प्रियांनो की इसहाकाने त्या देशामध्ये धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले. Amen. Now when you go to the 26th chapter, first verse, my dear people, जर आता आपण उत्पत्ती 26:1 जर पाहिलं माझ्या प्रियांनो, what the word of God says there? त्या ठिकाणी देवाचा शब्द काय There was a सांगत आहे? famine in the land. की त्या जागेमध्ये दुष्काळ होता. Amen. Besides the first famine, which was the days of Abraham, my dear people. काय सांगितलं, पूर्वी अब्रामाच्या वेळी दुष्काळ पडला होता. Amen. Amen. And Isaac went to Abimelech and the king of Philistine at that place, my dear people. आणि इसहाक जो माझ्या प्रियानं त्या ठिकाणी जो राजा अभिमलेख गरार या ठिकाणी तो गेला. Amen. Then the Lord appeared to him and said, do not go down to Egypt, live in the land which I shall tell you. That is the faith that the God is speaking, what speak to the Isaac, my dear people. आणि मग माझ्या प्रियानं जे परमेश्वर जे बोलायचं होतं ते परमेश्वर इसहाकास म्हणाला की परमेश्वर त्यास दर्शन देऊन म्हटले, खाली मिस्रात जाऊ नको, मी सांगेन त्या देशात राहा. Don't go. नको जाऊस, Don't leave that place. ते ठिकाण सोडू Many नको. a times we change the places, my dear people. तर अनेक वेळेला माझ्या आपण ठिकाणं बदलत राहतो. Amen. We change our thinking, we change our always the situation arises, we change. See, that is what God said, never change. When God is there, when Jesus is there, don't change, he says. आणि Hallelujah. म्हणून माझ्या प्रिय परमेश्वर काय म्हणतो की जस परमेश्वर आहे, जस येशू आहे, तर आपल्याला तर ठिकाण बदलायचं नाही की आपले जे मन विचार आहे ते बदलायचे नाही. Do not go down to Egypt. काय सांगितलं की त्या ठिकाणी मिस्रात जाऊ नको, Amen. Live in the land which I shall tell you. मी सांगेन त्या देशात राहा. तिथंच राहा. दुसऱ्या जगह पे जाना नहीं. Hallelujah. दुसऱ्या ठिकाणी जायचं नाही, तिथे Dwell राहा. in this land, he said. या देशात तू राहा Amen. सांगितलं. And I will be with you and bless you. For you, to you, the Lord descend. I will bless this land, and I will perform the oath which I swore to the Abraham your father. आणि काय Hallelujah. सांगितले पुढे की मी तुझ बरोबर असेन आणि तुला आशीर्वादित करेन, कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन आणि मी तुझा बाप अब्राम याशी वाहिलेली शपथ खरी करीन. What Isaac did there? मग या ठिकाणी इसहाकाने काय केलं. He listened to the Lord's word. त्या ठिकाणी त्याने परमेश्वराचा शब्द ऐकला. And what he did? त्याने काय केलं. That faith was there, and in that famine, he was there, my dear people. आणि माझ्या प्रियाने त्याने ते देवाचा शब्द ऐकला, तो विश्वास त्याने बाळगला आणि त्या दुष्काळात तो त्या ठिकाणी राहिला. Many of them will have a famines of their life in your lives. तर अनेकांचे तुमच्या जीवनामध्ये तो दुष्काळ आहे. You might be माझ्या saying, "Oh, the great famine has struck my life." तुम्ही कदाचित म्हणत आहात की माझ्या जीवनामध्ये फार मोठ्या दुष्काळात मी अडकलेलो आहे. Amen. You might think everything is just as a darkness has surrounded my life. कदाचित तुम्ही म्हणत असाल की माझ्या जीवनामध्ये संपूर्ण अंधार असा पसरलेला आहे.
But see here what he says. पण या ठिकाणी पहा काय म्हणत आहे In that I will bless you, said. की मी त्याच्यामध्ये तुला आशीर्वादित करेन. He said that. त्या You ठिकाणी be in लिहिलेलं that. आहे. Don't go from this place, he said. या ठिकाणाहून तू जाऊ नकोस. He said, I will bless you. मी तुला आशीर्वादित करेन. I will bless you, he said. काय सांगितलं मी तुला आशीर्वादित Because I करेन. am the Lord your God. कारण मी तुझा देव परमेश्वर आहे. Amen. In 26 verse 12 says, God multiplied. आणि ते 26:12 मध्ये सांगितले की परमेश्वराने 100 पट पीक दिलं. He sowed in the केलं. famine. त्याने त्या ठिकाणी दुष्काळात पेरणी केली. What a faith, my dear people. किती मोठा विश्वास माझ्या प्रियांनो. What a faith in Christ. ख्रिस्तामध्ये किती मोठा If you have विश्वास. faith like a mustard seed, what he says, you can move anything. Hallelujah. तर माझ्या प्रियानं काय सांगितलं मोहरीच्या दाण्यावर जर विश्वास असेल तर तुम्ही काहीही हलवू शकता. Among all the seeds is the smallest seed. सर्व बियांमध्ये सर्वात लहान असं बी आहे. But when you sow, it become a huge. पण ज्यावेळेस तुम्ही ते पेरता ते फार मोठं बनतं. Amen. आमेन. That is why the faith is like a very small, but faith can do many things to your life. When you म्हणून माझ्या- believe in the Lord Jesus Christ and you say, yes, you are given that thing that you have become a child of God. Hallelujah. आणि माझ्या प्रियाने जो फेथ आहे तो फार विश्वास म्हणजे फार लहान आहे पण ज्यामध्ये विश्वासानुसार आपण चालतो माझ्या प्रियांनो त्यावेळेस आपण देवाचे पुत्र होण्याचा आपला अधिकार मिळतो. Want to grow? Have that faith. ज्यांना वाढायचा आहे तो विश्वास बाळगा. Amen. If there is no faith in you, you cannot do nothing in your life. जर माझ्या प्रियांचा आपल्या जीवनात विश्वास असेल तर आपल्या जीवनात काहीच You घडणार cannot do nothing, my dear नाही. आपण people. काहीच करू शकणार नाही. Amen. That's why he says, my dear people, and the attitude in the continuous of the trust and the obedience. Hallelujah. आणि म्हणून माझ्या प्रियांची आपली वृत्ती आहे किंवा जो आपला दृष्टिकोन आहे ते आपल्याला सतत त्या ठिकाणी कृती म्हणजे कशा पद्धतीने आपण करतो. Trust and obedience. आज्ञा पालन आणि विश्वास That was here the Isaac did. तेच या ठिकाणी इसाकाने केलेलं आहे. Obedience. आज्ञा The पालन truth. सत्य. Amen. That's what Colossians 2:6 says. म्हणून कलरचे 2:6 सांगत आहे Therefore, as you receive Christ Jesus, the Lord, so walk in Him. Hallelujah. आणि कलरचे 2:6 आपल्याला काय सांगत आहे त्या ठिकाणी लिहिले की तर ख्रिस्त येशू जो प्रभू याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा. कशामध्ये चालत राहा? प्रभू येशू. See that. Hallelujah. As you receive Christ Jesus in your life, जसं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे so walk in Him. आणि त्याच्यामध्ये चाला. So simple. फार सोपं आहे. Amen. But many a times we do not walk in the as Christ as you receive the Christ in your life. तर माझ्या अनेक वेळेला आपण ख्रिस्ताचं स्वीकारतोच आपल्याला चालायचं नसतं. When you have faith, you can walk in Christ. जसं आपल्यामध्ये विश्वास आहे आपण ख्रिस्तामध्ये चालतो. Amen. If you don't have Christ, you cannot walk in Christ. जर आपल्यात विश्वास नसेल तर आपण ख्रिस्तात चालणार नाही. Amen. And you will always see your faith, your every step you will shake in your life. आणि आपण नेहमी पाहताल की त्या ठिकाणी आपल्या जे प्रत्येक पाऊल आहे ते हलत राहणार. If you have faith, you can move. You can go such a way in your life. If you're a soul leader, if you're in leadership or any circumstance, I tell you, if it is not flourishing, if you pray to God, there is Christ, there is hope in Christ. If there is faith, I tell you, your meeting will grow. Your everything will change. But unless you have faith and you move, put the step move forward, it will never change, my dear people. तर माझ्यापर्यंत तुम्ही सेल लीडर असाल किंवा एरिया लीडर असाल तुम्ही जे कोणी मीटिंग घेणार असाल त्या ठिकाणी तुमचा जर विश्वास असेल आणि तुम्ही ज्यावेळेस ते फलद्रूप होत नाहीये वाढत नाहीये पण ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने पाऊल उचलणार तर तुमची मीटिंग वाढेल त्या ठिकाणी भरपूर अशी वाढ तुम्हाला दिसेल पण विश्वास नसेल तर काहीच होणार नाही. Have faith, my dear. म्हणून विश्वास बाळगा. I'll continue next week. It's more deeper, and we go and we'll see what God's word is for more detail in our lives. तर माझ्या प्रियानं हे देवाचा जो शब्द आहे अजून फार खोलवर आपल्याला देव फक्त सांगणार आहे पण आपण ते पुढच्या आठवड्यामध्ये पाहूया. Thank you, Jesus. धन्यवाद. Just close our eyes, my dear people. आपण सर्वजण I डोळे believe बंद the करूया. small message you might learn what God's word is for us. तर माझ्या प्रियानं मी विश्वास ठेवतो की छोटासा संदेश मी आपल्याला देवाचं जे वचन आहे ते आपल्याला Amen. That's what Paul gives to the letter to the Thessalonian church, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रियानं पौलाने या ठिकाणी थेसलोनिकराच्या मंडळीला पत्र दिलेलं आहे. Amen. आमेन. It gives to a teaching to us. आणि तो आपल्यालाही ते शिकवण देत आहे. If you need this three foundation, the three word and make a foundation, I'll tell you, you will be the greatest, you will be the conqueror of many things in your life. तर माझ्या प्रियानं तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही ह्या 3 गोष्टी तुमचा पाया करता तर तुम्ही अनेक गोष्टींवरती मात करताल किंवा विजय मिळवताल. माझ्या Paul experienced. With this experience, he taught them, my dear people. पौलाने त्याच्या अनुभवातून आपल्याला शिकवलेलं Same आहे. way, when you walk in the faith, love, and hope, with your experience, people's life will change. That is the most important of the believers' or Christians' life. आणि म्हणून माझ्या प्रिय जेव्हा आपण विश्वास प्रीती आणि आशेमध्ये चालतो तर आपण देखील त्यानुसार वागतो कारण त्या ठिकाणी हे फार विश्वासी लोकांसाठी फार महत्त्वाचं आहे. Amen. आमेन.
Praise the Lord. So we all just close our eyes and आपण just look to God and just worship God, and the Holy Spirit will touch you right now. आपण सर्वजण डोळे बंद करूया, देवाकडे आपण पाहूयात. आपण सर्वजण देवाची स्तुती आराधना करूया. This is the time once again you say, yes, Lord, I want to walk in faith. आताची I want to walk in faith. आताची ही वेळ आहे माझ्या प्रियाने की आपण प्रभूला सांगूयात की प्रभू मला विश्वासात चालायचं. I trust in you, Lord. प्रभू मी तुझ्यावरती विश्वास ठेवतो. If you receive Christ, then walk with Him. Walk like Christ, my dear people. जर माझ्या प्रियानं तुम्ही विश्वास बाळगत आहात तर तुम्ही ख्रिस्ताबरोबर किंवा ख्रिस्तामध्ये चाला. Hallelujah. There's a great presence, my dear people. या ठिकाणी महान अभिषेक आहे. There's anointing right now. Want to touch you. The Holy Spirit want to touch you, and want to change your perspective right now. तर माझ्या प्रियानं आता या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला अभिषिक्त करू शकतो, तुम्हाला स्पर्श करू शकतो. तुमचा जो उद्देश आहे तो You want to change, my dear people. बदलू इच्छित आहे माझ्या प्रियाने. You want to change. तो बदलू इच्छित आहे. Tell God, just worship, my dear people. आपण सर्व आराधना करू माझ्या. Lift your hands and just worship in the Spirit right now. आता आपले हात उंच करून आत्म्यातून त्याची Just आराधना. worship in the Spirit right now. आत्म्यातून त्याची आराधना करा माझ्या. Wherever you are, तुम्ही जिथे कुठे असता, wherever place you're watching, तुम्ही ज्या कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात, you might be going in some circumstance in your life. Don't worry, just lift your hands and just praise Him right now in the Spirit. तर माझ्या प्रियानं कदाचित तुम्ही काही परिस्थितीतून जात असाल पण काळजी करू नका, तुम्ही आत्म्यातून त्याची आराधना करा. Thank you, Jesus. धन्यवाद. Just thank you. Thank you, Jesus. Worship Him, my dear. त्याची आराधना करा माझ्या प्रियाने. Lift your hands. आपले Glorify Him. आपले हात उंच करून त्याचा गौरव करा. He will touch you right now. तो आपला स्पर्श करेल. Lift your hands and worship. आपले हात उंच करून त्याची आराधना करा माझ्या प्रियाने. He's touching you right now. तो आपला स्पर्श करा. Just holding, just flowing and touching you right त्याचा now. अभिषेक आता वाहत The आहे. devil is holding the people's life. Right now, the devil lead the people in Jesus' name. जो सैतान लोकांना धरून ठेवतो त्याला मी त्याच्या सामर्थ्याला धमकावतो. The devil लोकांना holding the सुद्धा mind विश्वास लावा. and the spirit and not allowing to come on. I rebuke the power of the devil. Lead in Jesus' आणि name. जो सैतान त्यांच्या मनाला त्यांच्या आत्म्यावरती कार्य करतो त्यांना त्या गोष्टी तू बाहेर येऊ दे, त्याला मी धमकावतो. सोड येशूच्या Not नावात. allowing to move that faith, move in faith in Christ. I bind that spirit in Jesus' name. आणि ख्रिस्तामध्ये त्या विश्वासामध्ये चालण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी तो परवानगी देत नाही. जो सैतान त्याला मी धमकावतो येशूच्या. There is hope, my dear people. माझ्या प्रियानं आशा आहे त्याच्यामध्ये. What is that hope? What is that faith? And what is that love, my dear people? माझ्या प्रियानं ती आशा काय आहे, ती विश्वास काय, ती प्रीती काय आहे. Jesus is here right now. येशू आता या ठिकाणी उपस्थित Believe, आहे. my dear people. विश्वास ठेवा माझ्या प्रियाने. Believe He will touch you right now. विश्वास ठेवा. तो आता He will heal you right now. तो आता आरोग्य He देईल. will fill you with His anointing right now. तो आता यावेळेस तुम्हाला तो अभिषेकाने भरेल. He loves you right now. तो तुमच्यावर आता That's what the Spirit of God says. My dear children, आणि म्हणून देवाचा आत्मा सांगतो माझ्या प्रिय लेकरांनो. my beloved children, He says, तो म्हणतो की माझ्या प्रिय लेकरा, I love you with everlasting love. मी तुमच्यावर सार्वकालिक त्याची प्रीती केलेली आहे. I love you, He says. मी तुमच्यावरती सार्वकालिक त्याची प्रीती केली. I stand at your door, open my hands, and He's saying, come to me. आणि तो म्हणतो मी तुमच्या दाराशी उभा आहे. माझे बाहू त्या ठिकाणी माझे मी ते Come to me. माझ्याकडे तुम्ही या म्हणतात. I love you so much. मी तुझ्यावर भरपूर प्रीती करतो. You are my beloved children, He said. तू माझा प्रिय लेकरू आहे असं सांगतात. I have given my life to you. मी माझं जीवन तुमच्यासाठी दिलेलं आहे. The life on the cross. पदार्थावरती To माझं save your life. तुमचं जीवन To तारण्यासाठी, redeem your life. तुमच्या जीवाला उद्धार देण्यासाठी. Look to the cross. वधास्तंभाकडे पहा.
your life. मी तुमचं जीवन तारलेलं आहे. I purchased you. मी तुम्हाला विकत घेतलेला आहे. You are my beloved children. तुम्ही माझे प्रिय लेकरं आहात. My blood is in you. माझे रक्त तुमच्यामध्ये आहे. You are no more orphan. मी आता अनाथ नाही राहिले. You are mine. तुम्ही माझे You are आहात. तुम्ही mine. माझे आहात. So walk तर मग चाला. in Him. त्याच्यामध्ये चाला. He's touching you right now. तो तुम्हाला आता स्पर्श करत आहे. Receive the anointing right आता now. अभिषेक स्वीकारा. Receive the touch. स्पर्श स्वीकारा. स्वीकारा स्वीकारा. Receive the anointing right now. आता अभिषेक Be स्वीकारा. filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरले जा. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, increase their faith, Lord. प्रभू त्यांचा विश्वास वाढव. Let the Spirit touch them and let them say, let them increase their faith in you, O Master. प्रभू जे आत्म्याने त्यांना स्पर्श करतात त्यांचा विश्वास तुझ्यामध्ये वाढवू दे प्रभू. Many of them's faith are going down. अनेकांचा विश्वास खाली जात आहे. But He says, पण तो म्हणत आहे let not your faith go down. तुमचा विश्वासाला खाली जाऊ देऊ नका. Devil will overcome your life. सैतान तुमच्या जीवनावरती वर्चस्व करत आहे. If your faith will go down. जर तुमचा विश्वास जर खाली गेला Have faith in Christ, the devil will be under your feet. तर माझ्या प्रियानो ख्रिस्तामध्ये विश्वास बाळगा म्हणजे सैतान तुमच्या पायाखाली असेल. Increase your faith right now. तुमचा विश्वास आत्ता वाढवा. Say, Lord, I love you, Jesus. आणि प्रभूला म्हणा प्रभू येशू मी तुझ्यावरती प्रीती And करतो. you have redeemed my तू life. माझ्या जीवनाचा उद्धार You केलेला have आहे. saved my life. माझं जीवन वाचवले तारण You केलेलं changed my आहे. life. माझं जीवन बदललेलं आहे. I was nothing in my life. माझ्या जीवनात काहीही But नव्हतं. today, Lord, you gave me life in abundance. पण प्रभूजी तू आज मला जीवन दिलं तेही भरपुरीचं जीवन दिलेलं आहे. Today, I say, Lord, I will live for you and for your glory. आणि प्रभू आज मी म्हणत आहे की मी तुझ्यासाठी तुझ्या Lift your hands and गौरवासाठी say, जगेन. Lord, I live for your glory. माझ्या प्रियाला आपले हात उंच करून प्रभूला सांगा प्रभू ते गौरवासाठी मी I will जगेन. live for your glory. तुझ्या गौरवासाठी मी जगेन. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Receive the touch right now. आता स्पर्श Receive स्वीकारा. the healing. आता आरोग्य स्वीकारा. Many hearts are right now being healed right now in Jesus' name. आता अनेक हृदयांना तो बरं करते येशूच्याच नावामध्ये. Many hearts' peace is gone. Receive the peace of God right now in Jesus' name. अनेकांची शांती गेली तर आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने ती शांती स्वीकारा. The joy which is lost, Christ is in the joy is coming return back in you right now. जो आनंद तुमचा गमावलेला आहात तुम्ही आता तो ख्रिस्त पुन्हा तो आनंद तुम्हाला देत आहे माझ्या. He's giving that joy right तो now. आनंद तुम्हाला देत आहे. Every family which is never want to attack, I bind the power, devil leave their family in Jesus' name. आणि जो सैतान प्रत्येक कुटुंबावरती त्यांच्यावरती हल्ला करतो सैतानाला मी धमकावतो सोड येशूच्याच नावाने. Leave every family in Jesus' name. प्रत्येक कुटुंब सोडून तू निघून जा येशूच्या नावाने. Every devil working in their lives, I destroy the power of the devil in Jesus' name. आणि जो सैतान त्यांच्या जीवनामध्ये कार्य करतात त्याच्या सर्व सामर्थ्याच्या कार्यांना मी धमकावतो श्रापित करतो येशूच्या नावाने. Lord is touching you right now, आता परमेश्वर तुम्हाला स्पर्श करत आहे. healing you right now, पण आता आरोग्य देत आहे. changing your family members. तुमच्या कुटुंबातल्या सभासदांना तो आता बदलत आहे. He will change तो right आता now. बदलत आहे. आता बदलत आहे. He's blessing you right now. तुम्हाला आता आशीर्वादित करत आहे. The word of God says, देवाचा आत्मा सांगत आहे every hindrances of your life, तुमच्या जीवनातील प्रत्येक अडथळण anything concerning your spiritual life, concerning the blessings, concerning anything, hindrance which devil has hindered, and hindrance is going, and God is opening every door for your life right now. तर तुमच्या जीवनामध्ये आत्मिक गोष्टींमध्ये असेल आर्थिक असेल आशीर्वादांच्या बाबतीत असेल कोणत्याही गोष्टींमध्ये जे काही सैतान अडखळ घालत आहेत आता देवाचा आत्मा सांगत आहे ते अडखळ आता निघून जात आहे. You will glorify Christ very soon. तुम्ही फार लवकरच देवाचा गौरव Have करता. faith, my dear people. माझ्या प्रियानं विश्वास बाळगा. Have faith and see the glory of God. विश्वास बाळगा आणि पहा माझ्या प्रिय Thank you, देवाचा Master. धन्यवाद. For blessing my people. प्रभू माझ्या लोकांना आशीर्वाद For देण्यासाठी healing all of them, O Lord. प्रभू प्रत्येकाला आरोग्य For देण्यासाठी healing and delivering and speaking to their hearts, O Lord. प्रभू त्यांना आरोग्य देऊन सुटका देण्यासाठी त्यांच्या हृदयाशी तू बोलण्यासाठी Thank you, धन्यवाद. धन्यवाद Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. In Jesus' name I pray. येशूच्या नावात Amen and amen. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. It's a wonderful time, my dear people. अद्भुत वेळ माझ्या प्रिया. Don't miss next Friday. God will surely speak more
deeper about the faith. तर माझ्या प्रियानं पुढचं शुक्रवार कोणी चुकू नका. अजून परमेश्वर तुमच्याशी विश्वासाद्वारे अजून तुम्हाला बोलेल. And walk in faith, my त्याच्या विश्वासामध्ये चाला, walk in love, प्रीतीत चाला, walk in hope. आशेमध्ये चाला. Amen. आमेन. There's a great blessings life for your life. तुमच्या जीवनासाठी महान असे आशीर्वाद आहेत. God bless you. देवापा तुम्हाला आशीर्वाद देव. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you led by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, "Give, and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap." Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850-199-587. You can also pay using the online transfer. Below the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry, www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, "द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीग भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील." आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएम द्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स. बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया. IFSC कोड CBIN 0283483. खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज. बँकेचे नाव HDFC. IFSC कोड आहे HDFC 0000633. खाते क्रमांक आहे 50200021154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.